प्रभात सज्जन श्रोते हो. आजच्या निशिदिनीमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. निशिदिनीचं शीर्षक आहे सदा बहर अध्यात्म मधुर जीवन. म्हणजे अध्यात्माचं मधुर जीवन सदा बहरलेलं असतं, सदा वसंत ऋतूसारखं फुललेलं असतं. म्हणून सदा बहर अध्यात्म मधुर जीवन असं शीर्षक आहे आजच्या निरूपणाचं. संस्कृत सुभाषित आहे, अज्ञानमपि नास्त्येव प्रेक्षितम यन्न लभ्यते विचारिणा दीपवता स्वरूपम तमसो यथा. म्हणजे हाती दीप असता अंधार शोधक त्यासी कधीही अंधार ना दिसे. हाती दीप असता अंधार शोधक कर्त्यासी कधीही अंधार ना दिसे. तैसा विवेक रूप स्वरूप दीप प्रज्वलित असता अज्ञान अनुभवासी येत नसे. हाती दीप असता अंधार शोध करत्यासी कधीही अंधार ना दिसे. तैसा विवेक रूप स्वरूप दीप प्रज्वलित असता अज्ञान अनुभवासी येत नसे. ज्याचे हाती दिवा आहे तो दिवा घेऊन अंधारात गेला तर त्याला अंधाराचा अनुभव येत नाही, तर सर्वत्र दीप प्रकाशच दिसतो. त्याचप्रमाणे स्वरूप ज्ञान जागृतीचा दीप ज्याचे जवळ विवेकाच्या तेल आणि तुपामुळे प्रकाशित झालेला आहे त्याच्यासाठी अज्ञान असे काही नसतेच. सांगायचा मुद्दा, प्रकाश अंधाराला आणि ज्ञान अज्ञानाला संधी किंवा अवसर म्हणजे मोकळीक पुरुष देत नाही. अंधार अज्ञान केवळ प्रकाश आणि ज्ञान यांची अनुपस्थिती किंवा गैरहजेरी वा उणीव स्पष्ट करतात. याबाबतची एक गमतीदार कथा पाहू. एके दिवशी निशा म्हणजे रात्र महादेव शंकराच्या दरबारात जाऊन तक्रार करते की देवादिदेव शंकरा, महादेवा, प्रकाशाचा देव आदित्य सूर्य माझ्या इच्छेविरुद्ध माझा पाठलाग करतो. मला या सूर्याच्या पाठलागापासून वाचवा, माझी सुटका करा. महादेव म्हणतात, अगं निशा देवी, सूर्यदेव आत्ता या दरबारात हजर आहेत का? मला ते कुठे बसले आहेत ते दाखव बरे. निशादेवी म्हणते, पहा ते पहा, माझ्या पुढे ते बसले आहेत. यावर महादेव सूर्यदेवांना त्यांचे या तक्रारीबद्दल स्पष्टीकरण काय आहे ते विचारतो. सूर्यदेव पाठी वळतात आणि म्हणतात, मला तर माझे पाठी निशादेवी म्हणजे रात्र असल्याचे दिसतच नाही आहे. जी मला दिसतच नाही तिचा पाठलाग मी कसा काय करू शकतो? सारांश, अंधार आणि अज्ञान यांना अनुक्रमे दीप प्रकाशात आणि आत्मज्ञान प्रकाशात असण्या उरण्याची संधी वा अवसर कधी नसतो. सारांश, अंधार आणि अज्ञान यांना दीप प्रकाशात आणि आत्मज्ञान प्रकाशात असण्याची संधी अवसर कधी मिळू शकत नाही. बरे, अज्ञान हा शब्द ज्ञान नसणे म्हणजे ज्ञान उपस्थित नसणे असे स्पष्ट करीत असल्याने ज्ञानासमोर अज्ञान आणि प्रकाशासमोर अंधार किंवा सूर्यासमोर निशा म्हणजे रात्र असणे कदापि शक्य नसते हेच सांगतो ना. बरे, अज्ञान हा शब्दच ज्ञान नसणे म्हणजे अज्ञान, म्हणजे नाही, ज्ञान जे ज्ञान नाही ते. बरे, अज्ञान हा शब्द ज्ञान नसणे म्हणजे ज्ञानाची अनुपस्थिती स्पष्ट करीत असल्याने जर ज्ञान उपस्थित झाले तर अज्ञान आणि प्रकाश उपस्थित झाला तर अंधार राहणे शक्यच नाही. त्याच पद्धतीने सूर्य पाठी वळतात, सूर्याबद्दल तक्रार करणारी निशा म्हणजे रात्र तिथे असण्याचा संभवच नाही. अशा अर्थी ही गमतीदार कथा आहे आणि याच्यातून एकच सांगायचं आहे की हातात दिवा असताना अंधार नसतो आणि ज्याच्याजवळ ज्ञान प्रकाश आत्मज्ञान प्रकाश आहे त्याच्याजवळ अज्ञान राहू शकत नाही. या अर्थाचे एक उत्तम काव्य आता स्फुरलेले आहे ते वाचून दाखवतो. त्याचा अर्थ सांगून त्यानंतर निरूपण पुन्हा एकदा ते काव्य वाचून संपन्न होईल. आजचं जे निरूपणाचं शीर्षक आहे सदाबहर मधुर अध्यात्म जीवन. सदाबहर मधुर अध्यात्म जीवन हेच शीर्षक या काव्याचेही आहे. अज्ञान अंधार अभाव दाविती, ज्ञान दीप असता नसे त्यांची उपस्थिती. अज्ञान आणि अंधार हे दोन तऱ्हेचा अभाव म्हणजे गैरहजेरी दाखवतात. ज्ञान असलं
की अज्ञान असू शकत नाही आणि दीप असला की अंधार असू शकत नाही. म्हणून अज्ञान आणि अंधार ही वास्तवात अभाव स्थिती आहे. म्हणजे अज्ञान आणि अंधार यांना उपस्थिती नसते जर अनुक्रमे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आणि दीप म्हणजे दिवा असेल तर. म्हणून अज्ञान अंधार अभाव दाविती ज्ञान दीप असता नसे त्यांची उपस्थिती. येथील ज्ञान हा शब्द आत्मज्ञानासाठी आहे आणि दीप याचा सरळ सरळ अर्थ दिवा असा आहे. म्हणून अज्ञान अंधार अभाव दाविती ज्ञान दीप असता नसे त्यांची उपस्थिती. म्हणून प्रकाश ज्ञान यांची महती सूर्य ज्ञान भानू करी उभयतांची गच्छंती. अज्ञान आणि अंधारे अभाव दाखवतात म्हणूनच अनुक्रमे आत्मज्ञान आणि दीप किंवा दिवा हे उपस्थित असताना हे अभाव नाहीसे होतात. म्हणजे अज्ञान आणि अंधार यांचा अभाव अनुक्रमे आत्मज्ञान आणि दिवा असताना नाहीसा होतो. अशाच अर्थी म्हणून प्रकाश ज्ञान यांची महती. म्हणूनच प्रकाशाचं आणि आत्मज्ञानाचं महत्व आहे. म्हणून प्रकाश ज्ञान यांची महती सूर्य ज्ञान भानू करी उभयतांची गच्छंती. म्हणूनच प्रकाश आणि आत्मज्ञान यांचं महत्व आहे. प्रकाश जो आहे तो आणि ज्ञान जे आहे हे अनुक्रमे प्रकाश म्हणजे सूर्य आणि ज्ञान म्हणजे ज्ञान भानू म्हणजे आत्मज्ञान. म्हणून प्रकाश ज्ञानी यांची महती सूर्य ज्ञान भानू करी उभयतांची गच्छंती. प्रकाश आणि ज्ञानाला यासाठीच महत्व आहे आणि त्यामुळे सूर्यप्रकाश अंधाराला आणि आत्मज्ञान किंवा ज्ञान भानू अज्ञानाला नाहीसा करतो. म्हणून अज्ञान अंधार हे अभाव दाखवतात केवळ ज्ञानाचा. मात्र ज्ञान आलं की अज्ञान जातं आणि दिवा आला की अंधार जातो. म्हणूनच प्रकाश आणि ज्ञान यांचं महत्व आहे. प्रकाश म्हणजे सूर्य आणि ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. या दोन्ही गोष्टीचा उदय झाला की अर्थातच अज्ञान आणि अंधार यांची गच्छंती होते. अज्ञान अंधार अभाव दाविती ज्ञानदीप असता नसे त्यांची उपस्थिती. म्हणून प्रकाश ज्ञान यांची महती सूर्य ज्ञान भानू करी उभयतांची गच्छंती. उभयतांची गच्छंती म्हणजे सूर्य अंधाराची आणि आत्मज्ञान अज्ञानाची गच्छंती करतो असा याचा अर्थ आहे. जन हो म्हणून प्रकाश ज्ञान वाटे वा मार्ग असतो. म्हणून लोक हो उजेडाच्या वाटेने आणि ज्ञान वाटे म्हणजे स्वरूप ज्ञान वाटेने तुम्ही आपला मार्ग चालत राहा. तरीच लाभे जीवन सुख शांती समाधान पूर्ण स्वस्थ. म्हणून लोक हो जर आपण उजेडाच्या वाटेने आणि आत्मज्ञानाच्या वाटेने मार्गस्थ व्हाल तरच आपलं जीवन सुख शांती समाधान पूर्ण आणि स्वस्थ असल्याचं आपणाला दिसून येईल. असं जीवन आपल्याला प्राप्त होईल. यासाठी सोहम हंसो जप जतन अभ्यास न चुको कधी त्याचा निधिध्यास. यासाठी सोहम हंसो म्हणजे तो मीच आहे किंवा मी तोच आहे म्हणजे ज्याला मी शोधतो तो आणि मी एकच आहे असा जप करा. आणि या जपाचा जो अर्थ आहे त्याचं जतन करा. म्हणजे सोहम हंसो हे मुखाने अविरत उच्चारत राहा. मुखाने उच्चारता आलं नाही तर अंतरंगात कायमस्वरूपी त्याचं स्फुरण राहू दे. आणि सोहम हंसो जप जपताना त्याच्या अर्थाचं जतन करा. म्हणजे ज्याला मी शोधतो तो आत्मा आणि मी एकच आहे. सोहम म्हणजे तो मीच आहे. हंसो म्हणजे मी तोच आहे. म्हणून सोहम हंसो जप जतन अभ्यास. म्हणून सोहम हंसो जपाचा परिपाठ कायम ठेवा आणि त्याच्या अर्थाचं जतन त्याचा अर्थ लक्षात घेऊन त्याचा अभ्यास करा. म्हणून सोहम हंसोचा नुसता जप करू नका. त्याचा मूलार्थ तो मीच आहे किंवा मी तोच आहे हा ध्यानात घेऊन सोहम हंसो जपाचं अनुसरण करा आणि त्याच्या अर्थाचं जतन आपल्या ज्ञानामध्ये करा. याला सोहम हंसो जप जतन अभ्यास म्हणतात. म्हणून सोहम हंसो जप जतन अभ्यास
न चुको कधी त्याचा निदिध्यास. हा सोहम जप आणि जतनाचा अभ्यास निदिध्यास रात्रंदिवस कधीच चुकू देऊ नका. जो जाई या सोहम हौसो जप जतन वाटे. जो कोणी या सोहम हौसो जपाच्या आणि त्याच्या अर्थ अनुसंधानाच्या वाटेने जाईल, नुरती जीवनी त्याच्या भेदाभेद अमंगल काटे. त्याच्या जीवनात भेदाभेद रूपी अमंगल काटे अमंगलता उरणार नाही. सरती काटे नुरती फाटे प्राप्त होई अभेद स्वरूप स्थिती. ज्याच्या जीवनातून भेदाभेद रूपी अमंगल काटे गेले आणि ज्याच्या सरळ धोप जीवनाला कुठलाच फाटा फुटत नाही, असा जो मार्ग असतो तो हा सोहमहौसो मार्ग. म्हणजे या मार्गावर काटे नाहीत आणि फाटे नाहीत आणि या मार्गाने गेल्यानंतर अभेद स्वरूप स्थिती म्हणजे भेदाभेद विरहित अभिन्न अशी ब्रह्मस्थिती आत्मस्थिती प्राप्त होते. हीच सदा बहर मधुर अध्यात्म जीवन सुखस्थिती. आणि याच सदाभर मधुर जीवनाला अध्यात्माची सुखस्थिती म्हणतात. म्हणून सदाभर मधुर अध्यात्म जीवन, सदाभर मधुर अध्यात्म जीवन असं या निरूपणाचं शीर्षक आहे. ते त्या अर्थाचं काव्य वाचून झालं, त्याचा अर्थ स्पष्ट आला. आता परत एकदा हे काव्य नीट वाचतो, ते ध्यानपूर्वक श्रवण करा, त्याच्या अंतरंगाचं जतन करा, त्याच्या अर्थाचं जतन करा आणि सोहमहौसोच्या जप जतन वाटे आपण मार्गस्थ व्हा. तर सदाभर मधुर अध्यात्म जीवन. आता नीट काव्य आहे का. अज्ञान अंधार अभाव धाविती, ज्ञानदीप असता नसे त्यांची उपस्थिती. म्हणून प्रकाश ज्ञान यांची महती, सूर्य ज्ञान भानू करी उभयतांची गच्छंती. उभयतांची गच्छंती म्हणजे सूर्य अर्थातच अंधाराला घालवतो आणि आत्मज्ञान अज्ञानाला घालवतो. अज्ञान अंधार अभाव धाविती, ज्ञानदीप असता नसे त्यांची उपस्थिती. म्हणून प्रकाश ज्ञान यांची महती, सूर्य ज्ञान भानू करी उभयतांची गच्छंती. जन हो म्हणून प्रकाश ज्ञान वाटे व्हा मार्गस्थो, तरीच लाभे जीवन सुख शांती समाधान पूर्ण स्वस्थ. सोहम हौसो जप जतन अभ्यास, न चुको कधी त्याचा निदिध्यास. जो जाई या सोहम हौसो जप जतन वाटे, नुरती जीवनी त्याच्या भेदाभेद अमंगल काटे. सरती काटे नुरती फाटे प्राप्त होई अभेद स्वरूप स्थिती. हीच सदाभर मधुर अध्यात्म जीवन सुखस्थिती. सदाभर मधुर अध्यात्म जीवन या शीर्षकाचे हे निरूपण येथे संपन्न होत आहे. आपण याचे श्रवण जरूर अभ्यास पूर्ण पद्धतीने करा आणि शक्य तर सोहम हौसो जप जतन अभ्यास वाटे आपण मार्गस्थ व्हा अशी विनंती आपणाला करतो. आणि आजचे हे निरूपण येथेच संपन्न होत आहे. धन्यवाद अस्तु. सुदिन सुप्रभात.